राम राम. तर मंडळी काय जण आले असतील फुकटमध्ये मटेरियल घ्यासाठी, तर त्यांना एक सूचना सांगतो बरं का. मटेरियलला का नाही पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे बरं का. त्यामुळे आहे का नाही व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा. Audio Jungle. जय महाराष्ट्र भावानं, तुमचा भाव घेऊन आला एक नवीन कडक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावना आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण 3D होलोग्राम इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबत भावांना आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. त्यासोबत भावांना आजचं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. आणि बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टला आपण पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पण सांगणार आहे. त्यासाठी भावांनो व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. व्हिडिओ एकदम कडक आणि एकदम जबरदस्त झालेला आहे भावांनो. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आपण जे रोजचं काही नवीन अपडेट असते ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती देत असतो. त्यासोबतच भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. मेरी जाने मन मस्तान पकड़ा मेरा भूल नहीं जाना ऐसा मेरा प्यार है तुझे प्रिय है मस्तान पकड़ा मेरा भूल नहीं जाना मस्तान पकड़ा. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांना आपण बीटमार्कला आणि शेक इफेक्टला आपण पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पण मी तुम्हाला सांगणार आहे भावांनो. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ भावाने एकदम कडक झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचा आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवलवरती जाऊन आपल्या जो लोगो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. लोगोची साईज थोडीशी अशी कमी करून घ्यायची आहे, एवढी अशी. आणि इथून बॅक येऊन फर्स्ट बीटपर्यंत इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहोत. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन आपली जी इमेज आहे ते ॲड करून घ्यायची आहे आणि इथून 4 ब्लॉक सोडायचे आहेत, 1 2 3 आणि 4. आणि चौथ्या ब्लॉकच्या नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली जी इमेज आहे तिथून ट्रिम करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण पुढची इमेज ॲड करून घेऊया आणि पुढची इमेज ॲड केल्यानंतर अशाच प्रकारे 4 ब्लॉक सोडायचे आहेत आणि त्याची पुढची जी इमेज आहे तिथून ट्रिम करून घ्यायची आहे. इमेज ट्रिम केल्यानंतर आता आपण पुढची इमेज ॲड करून घेऊया. इथून असं इमेज ॲड करायचे आहे आणि 4 ब्लॉक सोडून त्याची नेक्स्ट जी बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण पुढची सुद्धा इमेज ॲड करून घेणार आहोत. तर आता मी पुढची इमेज पटपट ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे पटपट ॲड करून घ्यायचे आहे. आणि शेवटची इमेज ॲड केल्यानंतर सॉन्गच्या शेवटी यायचं आहे आणि सॉन्गच्या शेवटी येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करून घेणार आहोत. तर माझं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑनच आहे. तर एवढं सगळं तुम्ही ॲड केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो प्ले करायचा आहे. त्यानंतर इथपर्यंत झाल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑफ करून टाकायचं आहे. ऑफ केल्यानंतर हा जो लोगो आहे तो सुरुवातीला डिलीट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेझेंटला पासवर्ड आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. तर त्यानंतर ही वायर क्रिएशनची जी लेअर आहे तिथून कॉपी करून घ्यायची आहे. तिथून तुम्ही बघू शकता वायर क्रिएशन स्क्रीन रेकॉर्डिंगची लेअर आहे. तिथून कॉपी करून आपण इथे येऊन पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट केल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन इथून तुम्हाला 1 2 4 काहीतरी आकडे दिसतील त्या आकड्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि रेकॉर्डिंग ॲड केल्यानंतर तुम्हाला ते रेकॉर्डिंग काय अशा प्रकारे दिसेल मित्रांनो. तर हे काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि मागे आणि स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये जी इमेज असेल तीच इमेज ॲड करायची आहे. तर इथून आपण फर्स्ट बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन आपण आता ती इमेज ॲड करून घेऊया. ही जी इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे. मागे आणि स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये जी इमेज येईल तीच इमेज ॲड करून घ्यायची आहे.
आणि इमेज ॲड केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मगाच्याप्रमाणे चौथ्या ब्लॉकच्या नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे. आता अशाच प्रकारे आपण पुढची सुद्धा इमेज ॲड करून घेणार आहोत. बॅकग्राऊंड काढलेली इमेज नेक्स्ट इमेज ॲड करून घ्यायची आहे आणि बॅकग्राऊंड काढण्यासाठी फोटोरोम या ॲपचा यूज करून घ्यायचा आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड काढलेले इमेजेस भेटून जातील. तुम्ही कोणत्या इमेजचं बॅकग्राऊंड आपण काढू शकतो त्या ॲपमधून. आणि अशा प्रकारे या 2 इमेजेस काढून ॲड करून घ्यायचे आहेत. तर जे तुम्हाला ब्ल्यू बॅकग्राऊंड दिसतंय ते विदाऊट बॅकग्राऊंडची इमेज आहे आणि जे व्हाईट दिसतंय त्याला बॅकग्राऊंड आहे. तर जे व्हाईट दिसतंय म्हणजे ज्या इमेजला बॅकग्राऊंड आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथून फर्स्ट बीटवरती येऊन प्लस की द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन प्लस की द्यायची आहे. अशाच प्रकारे बीटवरती येऊन प्लस की द्यायची आहे. ही इमेज आहे तिथपर्यंतच आणि त्यानंतर इथून असं थोडंसं बॅक यायचं आहे आणि ही जी इमेज आहे ती सुरुवातीला असं थोडीशी राईट साईडला खेचून घ्यायची आहे एवढी अशी आणि त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन लेफ्ट साईडला तेवढीच खेचून घ्यायची आहे जेवढी राईट साईडला खेचून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा राईट साईडला, त्यानंतर लेफ्ट साईडला आणि त्यानंतर राईट साईडला अशा प्रकारे या इमेजेस खेचून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 2 जे आपण की ॲड केले त्याच्यामध्ये यायचं आहे आणि कर्ववरती क्लिक करून हा जो कर्व आहे तो अशा प्रकारे ते असा सेट करून घ्यायचा आहे आणि इथून कर्व कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुढच्या 2 बीटच्या मध्ये यायचं आहे आणि पुन्हा हा कर्व पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 बीटच्या मध्ये येऊन अशा प्रकारे कर्व नुसता पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्सवरती जाऊन ॲड इफेक्टवरती जाऊन 3Dवरती जाऊन फ्लिप लेअरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि मगाच्याप्रमाणे अशा प्लस की द्यायची आहेत बीटवरती येऊन आणि प्लस की दिल्यानंतर इथून पहिल्या कीवरती यायचं आहे आणि पहिले की आपण मगाच्या आपण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन आपण राईट साईडला फोटो आपण खेचून घेतलेला आहे. तर राईट साईडला खेचल्यानंतर +20 डिग्री आपण असं मूव्ह करून घेणार आहे आणि त्यानंतर लेफ्ट साईडला खेचलं आहे तर -20. जर का आपण लेफ्ट साईडला पहिल्यांदा खेचलं असतं तर आपण -20 घेतलं असतं. -20 केल्यानंतर आता आपण +20 करून घ्यायचं आहे. इथून असं पुढच्या बीटवरती यायचं आहे आणि त्यानंतर +20 करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण -20 करून घ्यायचं आहे. इथून असं आपण बरोबर सेट करून घेऊया. त्यानंतर इथून -20 अशा प्रकारे फक्त +20 आणि -20 बरोबर करून घ्यायचं आहे. राईट साईडला इमेज गेली असेल तर +20 आणि लेफ्ट साईडला गेली असेल तर -20. ओके, तर आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि इथून पुन्हा बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर पुन्हा त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्या 2 कीच्या मध्ये येऊन पुन्हा हा कर्व जो आपण मगाशी कॉपी केलेला आहे तोच कर्व पेस्ट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही आपण मगाशी बघू शकता तुम्ही आपण कर्व कॉपी केलेला आहे तोच कर्व इथे येऊन पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक येऊन हा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि हाच इफेक्ट विदाऊट बॅकग्राऊंडवाल्या इमेजला जाऊन पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅकग्राऊंडवाल्या इमेजवरती क्लिक करायचा आहे आणि इफेक्ट्सवरती जाऊन ॲड इफेक्टवरती जाऊन ब्लरवरती क्लिक करून हा जो ग्लॅशियन जो इफेक्ट आहे गॅशियन ब्लर तो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि इथून याची जी स्ट्रेंथ आहे ती 50 ठेवून घ्यायची अशी एवढी आणि इथून बॅक येऊन पुन्हा इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्टवरती जाऊन इथून जो ब्लरवरती जाऊन मोशन ब्लरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि इथून तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि इथून वरची जी इमेज आहे म्हणजेच विदाऊट बॅकग्राऊंडवाली तिला जाऊन पेस्ट करून घ्यायचा आहे. तर ते तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर ह्या इफेक्ट ॲड केल्यानंतर 2 नंबरच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून 2 इमेजेस ट्रिम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन तिथून सुद्धा 2 इमेज ट्रिम करून घ्यायचे आहेत आणि इथून इमेजेस ट्रिम केल्यानंतर ज्या इमेजला बॅकग्राऊंड आहे ती इमेज अशी वरती खेचून घ्यायची आहेत. इथून तुम्ही निळ्या बॅकग्राऊंडवाले इमेजेस फक्त वरती खेचायचे आहेत आणि व्हाईटवाल्या खाली ठेवायचे आहेत. एवढं केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती आणि इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून खाली येऊन आपण ज्या मोठ्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण आता पटपट करून घेऊया. इफेक्ट नंबर 1 याच्या खालच्या इमेजेस आहेत आपण सुरुवातीला स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी ॲड केलेल्या जे इमेजेस आहेत त्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथून आता आपण इफेक्ट नंबर 2 जो आहे तो कॉपी करून आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो ट्रिम केलेल्या 2 इमेजेसला आपण पेस्ट करून घेणार आहे. म्हणजे बॅकग्राऊंडवाल्या इमेजेसला सुद्धा आणि विदाऊट बॅकग्राऊंडवाल्या इमेजेसला सुद्धा त्या 2 इमेजेसला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो पेस्ट करायचा आहे. गॅशियन ब्लरचा जो इफेक्ट आहे तो फक्त बॅकग्राऊंडवाल्या इमेजेसला आहे. विदाऊट बॅकग्राऊंडवाल्या इमेजेसला गॅशियन ब्लरचा इफेक्ट द्यायचा नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली पहिली इमेज एकदम कडक आणि एकदम जबरदस्तमध्ये सेट झालेली आहे.
तुम्ही बघू शकता कशी मूव्ह होते ती. तर अशाच प्रकारे आपण पुढची सुद्धा इमेजेस ॲड करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला एक इमेज डेमोसाठी दाखवलेली आहे. मी तुम्हाला अजून एक डेमोसाठी दाखवणार आहे. टोटल या व्हिडिओमध्ये 6 इमेजेस आहेत. तर तुम्हाला डेमोसाठी मी 2 दाखवणार आहे. पुढच्या राहिलेल्या 4 इमेजेस तुम्ही ॲड करायचे आहेत. तर आता आपण सेकंड इमेज ॲड करून घेऊया. तर इथून थोडंसं पुढे येतो. स्क्रीन रेकॉर्डिंगच्या व्हिडिओला आणि बॅकग्राऊंडची जी इमेज आहे ती इमेज आणि हिथली इमेज जी असेल तीच इमेज ॲड करून घ्यायची आहे. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन आपण आता ती इमेज ॲड करून घेऊया. आणि इमेज मागाच्याप्रमाणे अशी थोडीशी साईज कमी करून इथे अशी सेट करून घ्यायची आहे. आणि इथून बॅक येऊन चौथ्या ब्लॉकच्या नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे. आता आपण बॅकग्राऊंड काढलेली इमेज ॲड करून घेऊया आणि इथून त्याचीसुद्धा साईज कमी करून घ्यायची आहे अशी. आणि इथून बॅक येऊन ही सुद्धा चौथ्या ब्लॉकच्या नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे या 2 इमेजेस ॲड करून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे आपण पहिल्या घेतल्या त्याच प्रकारे. तर मित्रांनो व्हिडिओचा जो पासवर्ड आहे तो 2518 आहे. तर इमेजेस ॲड केल्यानंतर इथून असं त्या खालच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंडवाल्या आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन मागाच्याप्रमाणे अशा 5 की देऊन घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा की दिलं तर त्याचप्रमाणे. आणि त्यानंतर पहिल्या कीवरती येऊन आता आपण मागाशी राईट साईडला मूव्ह केलं तर इथून असं लेफ्ट साईडला मूव्ह करायचं. मागे कुठल्या साईडला मूव्ह झाले ते बघायचं आणि त्याच्या विरुद्ध साईडला करायचं. मागे शेवटनं आपण राईट साईडला मूव्ह केलं त्यामुळे आपण इथे लेफ्ट साईडला करून घेतोय. इथून असं आता लेफ्ट साईडला करून घ्यायचं आहे. आणि लेफ्ट साईडला केल्यानंतर आपण मागाशी कर्व कॉपी केलेलाच आहे तोच कर्व इथे मध्ये पेस्ट करून घ्यायचा आहे. एकदा कर्व कॉपी केला की तोच सगळीकडे पेस्ट करायचा आहे. कर्वमध्ये कोणताही चेंज करायचा नाही. आणि त्यानंतर आता आपण फ्लिप लेअरचा इफेक्ट ॲड करून घेऊया. आणि फ्लिप लेअरचा इफेक्ट ॲड केल्यानंतर मागाच्या प्रमाणेच इथे सुद्धा की देऊन घ्यायचे आहेत. आणि की दिल्यानंतर आपण पहिल्यांदा लेफ्ट साईडला आपण मूव्ह केलेला आहे त्यामुळे -20 आपण करून घेणार आहोत. आणि इथून पुन्हा +20. त्यानंतर -20. त्यानंतर पुन्हा +20. त्यानंतर -20. तर मित्रांनो अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मागाच्याच प्रमाणे हाच कर्व या 2-2 बीटच्या मध्ये बरोबर पेस्ट करून घ्यायचा आहे. एकदा दिलेला कर्व तोच कॉपी करून पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि पेस्ट केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून मागाच्या प्रमाणे ज्या इमेजचा आपण बॅकग्राऊंड काढलेला आहे त्या इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा त्या इमेजवरती क्लिक करायचा आहे. इफेक्ट्सवरती जाऊन ॲड इफेक्टवरती जाऊन हा जो ग्लॅशियनचा इफेक्ट आहे कॅश इन ब्लरचा तो ॲड करून मागाच्या प्रमाणे याची साईज जी आहे स्ट्रेंथ जी आहे ती 50 ठेवून घ्यायची आहे. आणि इथून बॅक येऊन मोशन ब्लरचा आता इफेक्ट ॲड करून घेणार आहोत आपण. आणि तो ॲड केल्यानंतर तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि वरची जी बॅकग्राऊंड काढलेली इमेज आहे तिला जाऊन पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मागाच्या प्रमाणे इथून मधून ज्या इमेजेस आहेत त्याबरोबर ट्रिम करून घ्यायच्या आहेत. आणि ट्रिम केल्यानंतर बॅकग्राऊंडवाली इमेज खाली घ्यायची आहे आणि विदाऊट बॅकग्राऊंडवाली इमेज वरती घ्यायची आहे. त्यानंतर मागाच्या प्रमाणे आता आपण इफेक्ट नंबर 2 जो आहे तो इथून कॉपी करून घेऊया. आणि इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि इथून थोडंसं पुढे येऊया आता आपण. तर आपण मागच्या इमेजेसला आपण इफेक्ट दिलेला आहे. आता या इमेजेसला इफेक्ट द्यायचा आहे. सगळ्या इमेजेसला इफेक्ट द्यायचा आहे. बॅकग्राऊंडवाल्या आणि विदाऊट बॅकग्राऊंडवाल्या दोन्ही इमेजेसला इफेक्ट द्यायचा आहे. फक्त आपण जे ट्रिम केलेलं आहे त्याच इमेजेसला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. बाकी कोणत्या इमेजेसला इफेक्ट द्यायचा नाही. त्यानंतर पुढची इमेज तुम्ही ॲड केल्यानंतर पुढच्या इमेजेसला तुम्ही इफेक्ट देऊन घ्या. मी आता तुम्हाला 2 इमेजेस दाखवलेले आहेत डेमोमध्ये. पुढच्यासुद्धा 4 इमेजेस त्याच प्रकारे करून घ्यायचे आहेत. तुम्ही आता करून घ्या. आता इथे पुढे 4 इमेजेस बरोबर सेट होतील. 4-4 ब्लॉगने तुम्ही 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये बरोबर तुम्ही नेक्स्ट इमेज ॲड करून बरोबर ट्रिम करून सांगितल्याप्रमाणे पुढच्यासुद्धा इमेजेस करून घ्या. फक्त इमेजेस ॲड करताना स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये जी इमेज दिसते तीच मागे आहे आणि तीच इमेज ॲड करायची आहे. अशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत. व्हिडिओ खूपच कडक होणार आहे भावांनो. तर तुम्ही 4 राहिलेले इमेजेस ॲड करा आणि इमेजेस ॲड केल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवरती जाऊन आपला जो लोगो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि लोगो ॲड केल्यानंतर लोगोची साईज थोडी कमी करून घ्या आणि इथून असं लोगो इथे असा सेट करून घ्यायचा आहे. आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन ही जी थोडीशी तुम्हाला ब्ल्यूमध्ये ब्लर PNG दिसते ते ॲड करायचे आणि याची साईज थोडी वाढवून घ्यायची आहे. आणि इथून फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही PNG थोडी खाली खेचून घ्या आणि इथून बॅक येऊन ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्या.
स्क्रीन केल्यानंतर पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जा आणि अशी बरोबर सेट करून घ्यायची. एवढं ब्लर दिसलं पाहिजे अशी ठेवायची आणि इथून बॅक येऊन ही सुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळा व्हिडिओ एडिट केल्यानंतर 4 इमेजेस सगळ्या ॲड केल्यानंतर ही बिलो PNG लोगो ॲड केल्यानंतर सगळ्यात लास्टना तुम्ही आपण जो स्क्रीन रेकॉर्डिंगचा जो व्हिडिओ ॲड केलेला आहे त्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचा आहे आणि इथून इफेक्ट्सवरती जाऊन रेजचा जो इफेक्ट आहे तो फक्त ऑन करून घ्यायचा आहे. तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर रेजचा इफेक्ट एक्सपोर्ट करायच्या अगोदर फक्त ऑन करायचा आणि त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. जर तुम्ही रेजचा इफेक्ट लवकर ऑन केला तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला थोडासा मोबाईल हँग होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या अगोदर फक्त रेजचा इफेक्ट ऑन करायचा आणि त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. रेजचा इफेक्ट ऑन केलेला आहे. आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. तर इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.